कार्मिकांनी जे सुरू केलेलं आहे त्या बाबतीत मला 2 मिनिटं बोलायचं आहे. गेल्या दशकापासून महापौर साहेब मी तुमचं परमिशन घेतलेलं आहे, महापौर साहेब तुमची परमिशन घेतलेलं आहे. ऐकून घ्या महापौर साहेब, कार्मिकरण जे सुरू केलेलं आहे एवढे दिवस किती वर्षापूर्वी सुरू केलेलं आहे आणि आता सध्यापर्यंत चालू आहे. महापौर साहेब परमिशन घेतलेलं आहे. महापौर साहेब मायनॉरिटी ऍक्ट ऑर्डर करते, मायनॉरिटी कमिटी ऑर्डर करते, ऍक्टचे ऑर्डर करते, उल्लंघन करत आहे. मायनॉरिटी ऑर्डर करते इथं काय यासाठी हे गेले कित्येक दिवस मराठी कमिटी याला द्या देतो या मायनॉरिटी ऍक्टची ऑर्डर कॉपी आहे. ऑर्डर कॉपीप्रमाणे आम्हाला आमचा हक्क मिळाला पाहिजे. महापौर साहेब आम्हाला आमचा हक्क मिळाला पाहिजे आमचा. आणि आपण मराठी भाषिक आहे, आपण फक्त मराठी भाषिक आणि या मायनॉरिटीचा ऍक्ट कॉपी आहे इथं. महापौर साहेब मायनॉरिटी आहे ना, हायकोर्टची ऑर्डर कॉपी आहे, हायकोर्टची ऑर्डर कॉपी आहे. महापौर साहेब इथं हायकोर्टची ऑर्डर कॉपी आहे, त्या कॉपीचं तुम्ही उल्लंघन करत आहे आणि आत्ताच काय गुन्हेगारांना आम्हाला करण्याबद्दल विरोध नाही आहे. साहेब आम्ही काय नवीन लागेल महापौर साहेब नवीन पहिल्यापासून आम्हाला जे पाहिजे त्याप्रमाणे मराठी ऑर्डर आहे. आम्हाला त्याप्रमाणे आमच्या भाषेत आम्हाला मिळालं पाहिजे आणि तुम्ही प्रथम तुम्ही मराठी भाषिक आहात. आम्हाला आम्ही करणी आहे, आम्हाला आमच्या भाषेत आणि तुम्ही 2 जिल्हा ठराव झाला महानगरपालिकेचा ठराव ವಿಷಯ ನೀವು ಅಲಾವ್ ಮಾಡಿದಾಗ ಮಾತಾಡ್ರಿ. ವಿಷಯ ಬಂದಾಗ ಮಾತಾಡ್ರಿ. ಮತ್ತೆ ವಿಷಯ ಕಾರಣ ಸೂಚಿಸಿದಾಗ ಮಾತಾಡ್ತಾರೆ ಅಂದ್ರೆ ಐದು ನಿಮಿಷ महानगरपालिकेमध्ये आता एक महिनाभर जे कारणीकरण सुरू केलं आम्ही कारणीच्या विरोधात नाही आहे. प्रथम तुम्हाला सांगालोय ज्याप्रमाणे आम्हाला पहिलेपासून जे मराठी भाषिक आम्हाला परिपत्र देत होते त्याचप्रमाणे आम्हाला परिपत्र पाहिजे. तुम्ही कारणीकरण चालू करा, आम्हाला त्याबद्दल आक्षेप नाही. आम्ही तुम्ही मराठी का ठेवला, आम्ही काय नवीन मागालो काय? पहिल्यापासून तुम्ही देतो नाही आम्हाला त्याप्रमाणे मराठी आम्हाला कॉपी मिळली पाहिजे. मराठी चालत आलंय ते आता वगळू नाही की नाही. आणि हायकोर्टचे ऑर्डर बी फॉलोअप करत नाही. हायकोर्टच्या ऑर्डर मायनॉरिटी ऍक्टची कॉपी आहे, सर्व पहिले मराठी त्यांनी द्यायला पाहिजे स्पष्ट सांगितले. मग काय यांनी डावलाले तर जे मराठी भाषिकेच्या मतावर निवडून येतात आणि मोठं मोठं सांगतात मराठी वापर करून मराठी भाषेला विरोध का, हा माझा प्रश्न आहे.
स्थानिक आमदारांना. स्वतः महापौर पण एक मराठी भाषिक आहेत, इथं इतर अजून कितीतर जण आमचे मराठीचे भाषिक आहेत, त्यांनी पण विरोध कराल. हे कॉन्सिलमध्ये पास झालं असताना काय देतात का? पण ठराव आहे दिला की पंचायत ठराव झालेला आहे आणि साधारण आता या 3 वर्षामध्ये आम्ही निवडवलं त्या टाइमला कंटिन्यू ठराव केलेला आहे परिपत्रक द्यायचं म्हणून. त्यासाठी आम्ही काय तुमचं कामणीकरण काय असेल ते करा, आम्हाला विरोध नाही. देत होते आताच आता आम्ही कन्नड मराठी गोळीत जण इथं राहतो, त्याच्यात आक्षेप नको. पूर्वी कसं चालत आले तशीच आमची मागणी आहे. त्याप्रमाणे आता ह्या वर्षातच यांनी मराठी पत्रिका दिनात, ह्याच्यापूर्वी उपमहापौर महापौरच्या गाडीवर पण महापौर मराठीत लिहत होते, ते पण ह्याच्या कायद्यानुसार आहे की नाही ते काढता पण येत नाही. पूर्ण भारतात आहे की नाही ते गाड्यावरचं सगळं पूर्ण हे असतं ESC प्लेट नंबर प्लेट आहे की नाही ते जारी केले, ते पण त्यावेळेचे हे 2011ची फक्त एक ट्रायल कॉपी दिलेली आहे. किती सुंदर अक्षरामध्ये मराठीची कॉपी दिलेली आहे. ते का आम्ही नवीन मागितलं त्यावेळेला तुम्ही त्यावेळेला आम्हाला सरकार एकला त्या पद्धतीनं